आपले प्रतिनिधी रामनाथ ढाकणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामनाथ, ही दृश्य आपण पाहतो आहोत। प्रसाद लाड मनोज जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। काय महत्त्वाचा या भेटीमागचा मुद्दा असू शकतो? शेवटी आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी ज्यावेळेस उन्हात बसून उपोषण केलं होतं ते उपोषण प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीने स्थगित झालेलं होतं। त्यानंतर आज प्रसाद लाड सदिच्छा भेट घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि दोघांमध्ये आता सध्या चर्चा सुरू आहे। सरकारने मराठा समाजाच्या बाबतीत काय काय कामं केली याची सुद्धा माहिती जी आहे ती प्रसाद लाड आता मनोज जरांगे पाटील यांना देणार आहे। यासाठी ही भेट खरं तर महत्वाची मानली जात आहे। ज्यावेळी जरांगे पाटलांचं रखरखत्या उन्हामध्ये उपोषण झालेलं होतं त्यावेळी जरांगे पाटील सरकारच्या विरोधात आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळालेले होते। मात्र प्रसाद लाड आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीने हे उपोषण सुटलेलं होतं आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा प्रसाद लाड हे जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यामुळे ही भेट अतिशय महत्वाची मानली जात आहे। नक्कीच हे दृश्य आपण पाहतोय। प्रसाद लाड आणि मनोज जरांगे यांची ही भेट आहे। सरकारकडून काय पावलं या सगळ्या संदर्भात उचलण्यात आलेली आहेत। मनोज जरांगे यांचं मध्यंतरीचं जे उपोषण होतं आक्रमक असे काही मुद्दे त्यांनी मांडलेले होते। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून त्यावेळेला जी आश्वासनं देण्यात आलेली होती त्या दिशेने काय काय पावलं टाकण्यात आलेली आहेत, काय मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, या सगळ्याचीच माहिती आता प्रसाद लाड मनोज जरांगे यांना देतील। डॉक्युमेंट आणल्यामुळे